पवारांच्या दुःखद निधनाची बातमी आज सकाळी सकाळी आली आहे, काय भावना आहेत? दिल्लीमध्ये लँड झाल्याबरोबर मोबाईल ऑन केला आणि ही दुःखद बातमी कळली. म्हणजे विश्वासच नाही बसत. महाराष्ट्राचा आज इतका मोठा प्रभावी नेता आज हरपलाय. अनेक वर्ष माझे आणि दादांचे सुद्धा अतिशय स्नेहपूर्ण असे संबंध होते. मी नगरसेविका असल्यापासून, मी जरी वेगळ्या पक्षात होते तरी सुद्धा त्यांनी अतिशय सहकार्याची भूमिका आणि मार्गदर्शन तेव्हापासून केलेलं आहे. दादांचा स्वभाव हा अगदी स्पष्ट वक्तेपणाने फेमस होता. सगळ्यांना माहिती की ते स्पष्ट बोलायचे, पण ते तितकेच संवेदनशील होते. त्यांना कधी कोणी तेवढंच स्पष्टपणे बोलणारं मिळालं तर ते मान्य करायचे आणि अतिशय मित्रतापूर्वक ते ऍक्सेप्ट करायचे. मला असं वाटतं खूप मोठी. अशातही आज बातमी आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची, काय भावना आहेत? नाही, खरं तर आमच्यासाठी ही बातमी खूप धक्कादायक आहे आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रासाठी आज ही बातमी खूप धक्कादायक आहे. खरं तर आज सगळ्यांना दुःख वाटतंय आज आम्हा सगळ्यांना, कारण ज्या वेळेला विमानातून आम्ही बाहेर उतरलो त्याच वेळी आम्हाला ही न्यूज कळली, कारण आम्ही संसदेच्या अधिवेशनासाठी या ठिकाणी येण्यासाठी निघालो होतो आणि खूप धक्का पोहोचला. कारण दादांबरोबर काम करण्याचा मला जवळपास 22 वर्षाचा अनुभव आहे आणि दादांच्या बरोबर मंत्रिमंडळात सुद्धा मी काम केलं, आमदार म्हणून सुद्धा काम केलं, विरोधी पक्ष नेते ज्यावेळी ते होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर विरोधी पक्षामध्ये काम केलं आणि पुढे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मंत्री म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याचा जे मला संधी मिळाली. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते, माझ्या वडिलांचे त्यांचे संबंध होते आणि दादा मला नेहमी कुठे बघितलं की म्हणजे हे वर्षा इकडे आहे आणि माझ्याशी त्यांचे एवढे संबंध होते की मला आता सुद्धा ते अधिवेशनाच्या काळामध्ये मी गेले होते विधानसभेमध्ये, तेव्हा मला त्यांनी बसून 10 मिनिटं माझ्याशी काही विषयावर चर्चा केली होती. तुझी बहीण कशी काम करते, तुझ्यासारखा आवाज आहे, म्हणजे एवढं प्रेम आम्हाला दिलं होतं दादांनी, मी सांगू शकत नाही. खरं तर आज महाराष्ट्रामधला एक हरहुन्नरी नेता आपण हरपला असं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. खरं तर खूप मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. कौटुंबिक तर नुकसान आहे, पण महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं याचं मला खूप दुःख आहे.